श्री गणेशाय नमः. गेल्या अध्यायात आपण मोरगावला असलेल्या मयुरेश्वराच्या बद्दलचं वर्णन ऐकलं. चंद्राला दिलेल्या शापातून त्याची मुक्तता कशी केली हेही ऐकलं. आणि एवढंच नव्हे तर दयाळू होऊन त्या चंद्राला गणपतीने साक्षात आपल्या कपाळावर, आपल्या मस्तकावर धारण केलं आणि म्हणून तो भालचंद्र झाला. आज आता आपण महाराजा दशरथ वसिष्ठांना उभय चतुर्थीचे वर्णन विचारतात त्याबद्दल बघूया. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणतात की हे व्रत प्रथमतः शंभू, ब्रह्मा, विष्णू, मुनिगण, राजे, सर्व वर्णांचे लोक आचरत आले. राजा भरताची ते गोष्ट सांगतात. दुष्यंताचा पुत्र राजा भरत होय. एकदा त्याच्या राज्यात दुष्काळ पडला. तेव्हा भरत राजा कण्वमुनींना शरण गेला आणि सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा मुनीवर म्हणाले की हे महाराजा, तुझ्या राज्यात शुक्ल कृष्ण चतुर्थीचे व्रत होत नाही, ज्यामुळे ही संकटे येत आहेत. ही चतुर्थीचे व्रत ही संकटे हरण करेल. कृष्ण चतुर्थी ही संकष्ट हरिणी आहे, जी चतुर्विध फळे देते. अशी ती शुक्ल चतुर्थी आहे. तिला वरदा म्हणतात. नशिबात नसले तरीही ते सुख चतुर्थी देते. एकदा कण्वमुनी तप करत असताना ब्रह्मापुत्र क्रतू तेथे आले. त्यांनी कण्वमुनींना गणेशांचा मंत्र दिला. त्यामुळे ते अत्यंत शांत झाले. त्यांचं योगचित्त सुंदर झालं आणि त्यानंतर येणाऱ्या शुक्ला भाद्रा चतुर्थीचे व्रत करण्याची घोषणा राजाने नगरात दिली. इतकेच नाही तर जे शुक्ल कृष्ण चतुर्थी करणार नाहीत त्यांना दंड दिला जाईल अशी समजही दिली. या प्रकारे राज्यात चतुर्थी व्रत झाल्यानंतर सुबत्ता निर्माण झाली. जो हे चतुर्थीचे व्रत सांगेल वा ऐकेल त्यास चतुर्वर्ग फळ लाभेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला शिवशंकराच्या हृदयात गजानन प्रगटले. तेव्हा मयूर क्षेत्री म्हणजे आजचे जे मोरगाव आहे येथे मयुरेशाचा अवतार झाला. आता पुढील कथा अशी आहे की एकदा द्रविड नगरात एक कुष्ठरोगी चांडाळ ज्वरपीडेने त्रासला होता. अनेक प्रकारची पापं त्यांनी केली होती. पण एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थी होती. त्याला काहीही मिळाले नाही. संपूर्ण दिवस उपवास घडला आणि पंचमीला तो मृत्यू पावला. तरीही तो ब्रह्मभूत झाला. नकळत घडलेल्या व्रताने त्याला पुण्य मिळाले. जे लोक उत्पथ म्हणजे वेदशास्त्रांनी कथित मार्गाचे उल्लंघन करतात त्यांना विघ्ने उत्पन्न करतो. तो शास्ता या नात्याने शासनही करतो. विश्वाचा नियामक म्हणून मूर्तिमंत अंकुश असेही त्याला म्हणतात. गणेशाची आकृती ही अंकुशाकार आहे. इथे ह्या अध्यायामध्ये शंकर, विष्णू, जगदंबा, ब्रह्मा व भानू या सर्वांना तुम्ही माझेच अंश आहात, गर्व करू नका अशा सांगितले. यांच्या गर्वहरणाच्या पण कथा पुढे येतीलच. जय जय गणेश. धन्यवाद.